महाविकास आघाड़ी में घर वापसी करेंगे अजित पवार। संजय राउत ने यह बड़ा दावा कर दिया। आपको बता दें कि शिवसेना उद्धव गुट के नेता संजय राउत ने शनिवार को यह दावा किया। उन्होंने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यानी कि एनसीपी के दोनों गुट जल्द ही एक हो जाएंगे। इतना ही नहीं, उन्होंने ये भी दावा कर दिया कि महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाड़ी में लौटने वाले हैं। राउत के मुताबिक अजित पवार का दिल उनके परिवार के साथ है, इसलिए वे वापस आएंगे। क्या कुछ अजित पवार को लेकर संजय राउत ने कहा, सुनिए। पक्ष म्हणून आम्ही एकत्र आलो ना, तुमचा प्रश्न चुकीचा आहे। त्यांचं जे तिसरं वाक्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, थर्ड स्टेटमेंट, की आता आम्ही सगळं विसरून एकत्र आलेलो आहोत, सगळं विसरायला पाहिजे महाराष्ट्रासाठी। त्यातलं हेच वाक्य महत्वाचं आहे आणि याच भावना महत्वाच्या आहेत दोघांच्या वतीनं। आता कशाला प्रश्न विचारताय? नका विचारू, तुम्ही चुकीच्या दिशेने प्रश्न विचारताय। मी असा विचार करतो, आम्ही सगळे असा विचार करतो आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडी घेतील। असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार ही महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्या तिथे कारवाई होईल, तिथे कारवाई होईल। आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल। एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार, दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल। मेलं मेंढरू आगीला भीत नाही। तुम्ही त्यांना एकदा क्लीन चिट दिली आहे ना, तुम्ही एकदा क्लीन चिट दिली आहे या सगळ्या घोटाळ्यात। स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले। आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात? त्या फाईलमध्ये काय आहे की नुसता बरकाळा फोडताय पोकळ? छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या, ती पहिली केस आहे। छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, आमच्यासारखे लोकही राहिले। पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडी पासून ईओडब्ल्यू पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला। याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे ना, म्हणजे ते निर्दोष आहेत असं त्यांना वाटतंय। या क्षणी जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजप बरोबरच राहणार। ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्या बरोबर असतात। अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत, म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मन त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल। पक्ष म्हणून आम्ही एकत्र